प्रलंबित मागण्यांची पूर्तता करण्यात यावी अशी मागणी शासन मान्य महाराष्ट्र राज्य लघुवेतन सरकारी कर्मचारी संघटना मंत्रालय मुंबईच्या वतीने वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे आयुक्त डॉक्टर अनिल भंडारी यांना निवेदन देऊन केली। 14 एप्रिल 1981 शासन निर्णयानुसार सेवानिवृत्त किंवा वैद्यकीय दृष्ट्या शासकीय सेवा देण्यास अपात्र ठरलेल्या किंवा स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या वर्ग 3 व वर्ग 4 संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या एका पाल्यास विनाअट शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे। राज्य शासनाच्या सर्व विभागातील मंजूर असलेली वर्ग 3 व वर्ग 4 ची रिक्त पदे सरळ सेवेने त्वरित भरण्यात यावी। सध्या स्थितीत देण्यात येत असलेले अर्जित रजा रोखीकरण 300 दिवस रजाऐवजी 600 दिवसांचे अर्जित रजा रोखीकरण देण्यात यावे। चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या निवाऱ्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये कर्मचारी गृहनिर्माण सहकारी संस्था करता शासकीय रास्त दरात खुली जमीन किंवा ओपन प्लॉट आरक्षित करून घेण्यात यावे। केंद्राप्रमाणे राज्य शासकीय कर्मचारी यांना वाहतूक भत्ता व वैद्यकीय भत्ता देण्यात यावा। सर्व वर्ग 3 व 4 कर्मचाऱ्यांच्या बाबतीत 6 महिने अगोदर लेखावेतन पडताळणी कार्यालयाकडून त्यांच्या सेवापटाची पडताळणी करून घेणे अत्यंत गरजेचे असते। तसे होत नाही, त्यामुळे वर्ग 3 व वर्ग 4 कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या वेळेस पेन्शन व इतर बाबतीत विलंब होतो। तसे न होता त्यांना योग्य तो न्याय देण्यात यावा। वर्ग 3 कर्मचाऱ्यांच्या केंद्राप्रमाणे राज्य शासकीय कर्मचारी यांची नियुक्ती वयोमर्यादा वय वर्ष 58 वरून वय वर्ष 60 करण्यात यावी। माननीय आयुक्त डॉक्टर श्री अनिल भंडारी साहेब यांनी कर्मचाऱ्यांच्या वर नमूद केलेल्याप्रमाणे मागण्या लवकरच सोडवण्याचे आश्वासन दिले। यावेळी उपस्थित संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्री गिरीश भाऊ चौधरी, धुळे जिल्हा अध्यक्ष श्री राहुल वाघ, धुळे जिल्हा उपाध्यक्ष श्री विजय बाविस्कर, धुळे जिल्हा सहसचिव श्री अक्षय महाले, धुळे सहखजिनदार श्री रामदास गोयर व इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सुनील गवळी सहसंपादक तथा पत्रकार, नाशिक, धुळे, मालेगाव।